रुक्मिणीची व्यथा त्यांना सांगितली आणि सुदैवांना एवढा धन्य वाटलं की आई, माते, ताई, तुझ्यामुळे, तुमच्यामुळे माझं भाग्य आज फळाला येणार आहे. या निमित्ताने त्रिभुवन श्रीमंतांचं दर्शन मला घ्यायला मिळणार. जे योग करणारे साधू, तपी, जपी, संन्यासी, संतांना दुर्मिळ असलेलं दर्शन आज मला या निमित्ताने, माते तुझ्या निमित्ताने मला घडणार. एवढा अंतःकरणातला भक्तिभाव उचंबळून आला आणि सुदैवांनी लगेच तयारी दर्शवली. फक्त म्हणाले, निरोप काय तो व्यवस्थित द्या, मी लगेच पोहोचवून येतो भगवंतांना. आणि रुक्मिणीने काय सांगावं, म्हणाली काय निरोप, काय तुम्ही या आणि मला घेऊन जा. सुदैव म्हणाले असं नाही ताईसाहेब, म्हणाले ते पत्रात लिहा. हां, असं नाही. ती म्हणाली मी काय लिहू, मी एवढी लहान अजाण, मी पत्रात काय लिहू, मला नाही जमणार ते शब्दात व्यक्त करायला. पण खरं सांगू का, सुदैवांनी सांगावं ताईसाहेब, तुमच्या भावना तुमच्या हातातून जर बाहेर निघाल्या तर ते जास्त त्याला किंमत राहील, त्या जास्त खऱ्या असतील. आम्ही विद्वत असू, आमची विद्वत्ता एखाद्या वटवृक्षासारखी आहे हो, पण त्याचा नुसताच विस्तार, त्याला मोगरीची फुलं थोडीच येणार आहेत आसमंत सुगंधित करणारी. पण तुमच्या अंतःकरणातल्या भावना तुमच्या हातातून बाहेर निघू द्या. आणि त्यावेळी रुक्मिणीने तयारी दर्शवली, पत्र लिहायला घेतलं. आणि श्रोते हो, रेशमी वस्त्र घेतलं आणि त्यावेळी जगाच्या इतिहासातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र अवतरलं, धवल रेशमी पट्टावरती. आणि हा सुदैव वाऱ्याच्या वेगाने घोड्याला टाच मारली आणि भगवंतांच्या त्या द्वारावतीच्या दिशेने निघालाय. भगवंतांच्या द्वारकेत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत शिरल्या बरोबर द्वारकेतला मंद सुगंध, सवत्स गायी फिरतायत, रत्न, माणक, स्फटिक रस्त्यावर पसरलेली आहेत. सुवर्णाची नगरी, घर सोन्याची, दार सोन्याची, माणसं तेवढी सोन्याची नव्हती, सोन्यासारखी होती. आणि असा सुंदर व्यवहार त्या द्वारकेचा पाहिलं, द्वारकेचं दर्शन घेतलं, पदधूळ मस्तकाला लावली. भगवंतांना भेटणार कित्येक जन्मांचं भाग्य फळाला आलं, हा भाव सुदैवाच्या मनामध्ये. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी, मदन तात ते थहरी, मदन तात ते थहरी, राही ज्या स्थळी, द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. द्वारावती, त्या कुंडिनपुराहून तो सुदैव नावाचा राज्याचा कुलपुरोहित तुमच्याकडे आलेले आहेत. भगवंता भेटायचं आहे तुम्हाला. सुदैवांचा यथायोग्य सत्कार, सन्मान, स्वागत केलं. नवे पूजा केली भगवंतांनी. गृहस्थाश्रमाचं कर्तव्य, पाद्य पूजा करावी. आणि भगवंतांनी विचारलं आपल्या येण्यामागचा हेतू काय, काय हेतू, असं म्हणता क्षणी सुदैवांनी जे रूप फक्त ऐकलं होतं ते डोळ्यांनी पाहिलं आणि भान हरपून गेले. दृष्टी देखो न मन मोहन, कार्य काय ते विसरे ब्राह्मण. मी कशाला आलो हेच विसरून गेले. हातामध्ये ती गुंडाळी पत्राची. दृष्टी देखो न मन मोहन, कार्य काय ते विसरे ब्राह्मण. भगवंत विचारतायत, अहो काय आला, कशा करता आला इथे, एवढ्या लांबून एवढ्या तातडीने काय निरोप घेऊन आलायत. आता भगवंत काही अनभिज्ञ होते अशातला भाग नाही, सगळं ठाऊक आहे. पण तरी सुद्धा गदगदा गदगदा खांद्याला हलवलं, अहो तुम्ही इथे का आला, तुमच्या येण्याचा हेतू काय, हे तू मला सांग म्हणाले लवकर. हेतू काय, हे तू लवकर सांगा. आणि मग भानावर आले. मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिधले. आणि भगवंतांनी पत्र घेतलं, नजर फिरवली पत्रावरती. रुक्मिणीच्या सगळ्या भावभावनांचा आविष्कार पत्रामध्ये होता. भगवंतांनी ते वाचलं, पत्र सुदैवांकडे दिलं. येतोय म्हणाले, येतोय, निरोप सांगा, मी येतोय. पुढे पाठवलं सुदैवांना, येतोय असा निरोप द्या. बलराम दादांना निरोप दिला, तयार रहा, तशीच वेळ आली तर नांगर मुसळ सगळं सैन्य घेऊन तुम्हाला यावं लागेल. आणि भगवंत निघाले यायला. सुदैव इकडे येण्याआधी रुक्मिणीची अवस्था आपल्या सख्यांना ती सांगते बरं.
केशराची शलाका घेतली आणि केशराच्या पाण्यामध्ये बुडवून पत्र लिहायला सुरुवात झाली. पत्र काय हो, भागवतामध्ये 7 श्लोक आहेत. 7 श्लोकांमधला पहिला श्लोक सांगते. तुम्ही म्हणाल पुढचं का नाही, पाठ नाही म्हणून. पहिला श्लोक, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. काय श्लोक, रुक्मिणीचं भावना, तिच्या हृदयातली काळजी, विरहावस्था, आर्तता, श्रद्धा, विद्वत्ता, करुणा, या सगळ्यांचा संयोग त्या पत्रामध्ये होता. बरं, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंग तापम रूपम दृशां दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. आणि याचा मराठी अनुवाद काय म्हटलं, काय रुक्मिणीच्या मनातल्या भावना होत्या. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. आसनी भोजनी शयनी त्वध्यान मनी असे भरले. होईन दासी चरणांची कधी ऐसे होऊन गेले. होईन. भगवान आनंदाच्या भरामध्ये सुदैव येतोय. शाळेचा निकाल लागला आणि मुलगा घराकडे येताना ते प्रगती पुस्तक घेऊन येताना त्याची जी चाल आहे, गतीवरून प्रगतीचा अंदाज आईला घरच्यांना येतो. तो जर असा उड्या मारत मारत आनंदाने आला तर समजून जायचं पास, निकाल काय लागलाय. आणि ते जर असं उडत पाय फरफटत ते गुंडाळी करून चोळामोळा करून जर येत असतील. त्यामुळे सुदैवांची गती पाहिली आणि रुक्मिणीला काय कळायचं ते कळालं. सुदैवांनी निरोप सांगितला, भगवंत येत आहेत, काळजी करू नकोस. भगवंतांचं दर्शन घेतलं होतं. आणि इकडे रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी, हळदी समारंभ सुरू केला होता. रुक्मिणी पत्रिका सगळ्यांना पाठवल्या होत्या. तो शिशुपाल येऊन हजर. आणि काय होणार, कसं होणार, हृदय व्याकुळ झालंय, विभळतीये. भगवंत कधी येतील, कधी येतील. गोविंद गोविंद मना लागली या छंद, याला म्हणायचं हरदासाची कथा मूळ पदावर आलीच पाहिजे. तुकोबरायांचा अभंग, इतका ध्यास लागला, इतका ध्यास, छंद लागला, वेड लागलं. जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन व्हायचं होतं, ब्रह्म आणि मायेचं मिलन व्हायचं होतं. कधी येतील भगवंत, कधी येतील भगवंत. आणि म्हणून रीती म्हणून, रिवाज म्हणून मुलीनी लग्नाच्या आधी, विवाहाच्या आधी, इकडे रुक्मीची तयारी सुरू आहे विवाहाची, पण विवाहाच्या आधी कुलस्वामिनीची ओटी भरायची, जगदंबेची ओटी भरायची. म्हणून काही दासींच्या सह रुक्मिणी त्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये यायला निघाली आहे. दासदासी सेवक पहारा ठेवला होता रुक्मिणी सोबत तिच्याबरोबर, कारण हा काळा येईल कुठूनही, काही करू, काही सांगता येत नाही म्हणाले. त्याचा काही भरोसा देता येत नाही, रुक्मिणीलाही खात्री होती. आणि हिनी कुलस्वामिनीच्या मंदिराकडे निघाली आहे, प्रस्थान केलं. सगळ्या दासदासी सेवक नोकर चाकर हत्यारबंद शिलेदार सोबत आहेत. आणि रुक्मिणी आली आई जगदंबेच्या समोर. आई जगदंबेच्या समोर उभी आहे, ओटी भरली आणि काय म्हणतीये, अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. मोरोपंतांची आर्या, काय बहार. अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. त्या लटिक्या तूची खरी. जन्म देणारी आई कदाचित लटकी असू शकते, पण तू तर जगन्माता आहे, जगाची दात्री आहेस तू. त्या लटिका तूची खरी, कृष्णची तुझ योग्य होईल ज्या माता. ज्या माता, ज्या माता, तुला जावई म्हणून आई जगदंबे तो कृष्णच. आजही अंबादेवी संस्थान आहे. रुक्मिणीने कसा प्रवेश केलाय, ती गुप्त वाट सुद्धा आम्ही बघितली म्हणून खात्रीने सांगते, ती आजही तिथे अमरावतीमध्ये आहे. आणि अंबादेवी ते संस्थान, आई जगदंबेची ओटी भरली. आई जगदंबेनी कृपाशीर्वाद दिला. चमत्कार नाही, प्रसाद मिळाला. आई जगदंबेच्या गळ्यातला हार रुक्मिणीच्या हातामध्ये आला आणि रुक्मिणी तो हार घेऊन नमस्कार केला आणि माघारी वळली. त्रिभुवन श्रीमंत मागे उभा आहे आणि तो हार गळ्यामध्ये घातला. हो, भगवंतांनी रुक्मिणीला रथामध्ये घेतलं आणि हंसे मुक्ता नेली नेली, हंसे मुक्ता नेली. मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या आहे, हंसे मुक्ता नेली. मग केला कलकलाट काकांनी,
राजहंसानी मोत्यांची माळ घेऊन जावी आणि कावळ्यांनी कलकलाट करत बसावं, अशी परिस्थिती. भगवंत रुक्मिणीला रथामध्ये घेतायत लपेटून करे कटी, निज रथात ओढी हरी. समर्थ हृदयावरी शिर विसावले निर्भय, अपांपती जळी जणू घडत जान्हवीचा लय. आणि भगवंतांनी रुक्मिणीला आपल्या रथामध्ये घेतलंय आणि रथाला आता घोड्यांना आदेश करणार, निघणार. ते सगळं रुक्मीचं सैन्य बघतच बसलं आव असून, कारण त्या त्रिभुवन श्रीमंताला बघितल्यानंतर काय भान राहतंय हो कुणाला, इतकं सौंदर्य सगळे बघत बसले. आणि भगवंत निघाले पुढे आणि मग भानावर आले, अरे गेला, रुक्मिणीला घेऊन गेला, पळून गेला, निघाला, हरण केलं. आता म्हणले करायचं काय, आपापसात चर्चा करायला लागले. आता रुक्मी महाराज येतील आणि आपलं काही खरं नाही. निदान आपण लढलो, अयशस्वी झालो, पण युद्ध केलो असं भासवायला म्हणले फाडा आता एकमेकांचे कपडे, आपणच एकमेकात खोटं 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 भांडूया, जराशी मातीमध्ये लोळूया, मग महाराज आल्यावर निदान त्यांना सांगता तरी येईल आम्ही प्रयत्न केला होता बरं, पण गेला. आणि इकडे रुक्मी ज्यावेळी आला त्यावेळी रुक्मीचं सैन्य सशस्त्र, बलराम दादा सुद्धा मागे नव्हते. वेळेवर अगदी उपस्थित पोहोचलेल्या निरोपाप्रमाणे बलराम दादांनी नांगर मुसळ सहितच आले होते. आणि एका धावत असताना रुक्मिणी भगवंतांना निंदेचे शब्द उद्गारले, कृष्ण निंदा सुरू केली त्या रुक्मिणी तिथे सुद्धा. आणि एक शब्द असा बोलला की कृष्णा काळ्या, अरे घेऊन चाललास माझ्या बहिणीला, लक्षात ठेव, मी जर तुझं आणि रुक्मिणीचं लग्न होऊ दिलं तर मी पुन्हा माझ्या शहरामध्ये, माझ्या कुंडिनपुरामध्ये परत कधी जाणार नाही, कधीच नाही. आणि खरंच तो गेला नाही बरं, त्यांनी भोजकटक नावाचं शहर बसवलं, गाव बसवलं, तिथे तो राहायला लागला. आणि या क्षणाला त्याच्या मुखातून काही शब्द गेले. तो म्हणाला, कृष्णा लक्षात ठेव, माझा शाप आहे, तुझा आणि रुक्मिणीचा वियोग होईल. रथाचा तो घोड्यांचा लगाम खेचला भगवंतांनी, रथ थांबवला आणि असं सुदर्शन चक्र काढणार. रुक्मीचा वध भगवंतांच्या हातून होणार एवढ्यात पायाला काहीतरी ओलसर लागलं. भगवंतांनी पाहिलं रुक्मिणीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. आणि रुक्मिणी माता जगदंबा सांगतेय की नका हो, कसाही असला तरी माझा भाऊ आहे, कसाही असला तरी माझा भाऊ आहे. उद्या जग म्हणेल रुक्मिणीने कृष्णासारखा पती मिळवला, आपण भाऊ गमवला. मग हे अशुभ, आपल्या शुभ कार्यामध्ये हे अशुभ कशा करता, नका मारू त्याला. भगवंतांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि कट्यार घेतली. त्याची जी प्रतिज्ञा होती आता ती खरी करायची होती. म्हणून त्यांनी सांगितलं होतं ना, जर रुक्मिणी कृष्णाचं लग्न झालं तर माझी अर्धी मिशी कापून टाका. ती अर्धी श्मश्रू काढली, डोक्याच्या केसांचे 5 पाट केले, विद्रूप केला थोडक्यात. आणि क्षत्रियाला मारणं म्हणजे एका अर्थाने त्याची मानखंडना करणं, विद्रूपीकरण, विरूपीकरण केलं त्याचं, म्हणजेच एका अर्थी त्याचा वधच केला, त्याचं मानहानी केली. आणि असा तो हेअरकट त्यावेळी झाला, तो एकदाच झाला, त्याच्यानंतर परत कोणीच नाही. पण आता काय फॅड आलंय, आता तो हेअरकट फार प्रसिद्ध झालाय. कुठून 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 ते पाट काढतात की नाही, रुक्मी कटच बहुतेक तो. व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली आम्ही काही आमची तरुण पिढी करते. भारतीय संस्कृतीने आत्म्याचं सौंदर्य महत्त्वाचं मानलं, नको त्याच्या आहारी आमची पिढी, तरुण पिढी जाते. वाईट वाटतं खरं तर. आणि मग कीर्तनाला या वयात कामाला विचारतात. म्हटलं या वयातच यावं, या वयात इथे आल्यानंतर जीवनाची गोडी मिळते, ती आयुष्यभर टिकते. आणि भगवंत रुक्मीला शिक्षा दिली. रुक्मी आपल्या राजवाड्यात कधीच नाही गेला, तिथं त्या भोजकटक नगरीमध्ये राहू लागला. भगवंत आले द्वारकेमध्ये आणि आता कशाला थांबायचं, वाजले 7:30. निघाले, आले भगवंत त्या द्वारका नगरीमध्ये. भगवंतांच्या विवाहाची जय्यत तयारी. द्वारकेपासून काहीच अंतरावर असलेलं माधवपूर नावाचं क्षेत्र, तिथे भगवंतांच्या लग्नाचा मंडप. रीतीनुसार, अगदी सगळ्या वैदिक पद्धतीनुसार भगवंतांचा विवाह पार पडलाय. स्वतः शुद्धमती राणी आणि भीष्मक राजांनी रुक्मिणी मातेचं कन्यादान केलंय. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंतू,
जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. या कारणे भगवंतू. काय कारण? भगवान या शब्दाचा अर्थच असा आहे, भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापले. गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान आहे. असीम गुणांचा स्वामी आहे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, यश, श्री आणि औदार्य या 6 गुणांचा तो स्वामी आहे. आता ज्ञान हे शब्द काही व्यावहारिक पातळीवर वापरलेला शब्द, व्यवहारातलं ज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री असं काही आहे का? ते तर आहेच आहे. पण या पलीकडे जाऊन ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, मी कोण, कोहम, हे ज्ञान आहे भगवंताला. आणि त्या आत्मस्वरूपाची मी कोण आहे याची प्रचिती वेळोवेळी भगवंतांनी दिलेली आहे. यशोदा मातेला दिली आहे, गोकुळवासियांना दिली आहे, सगळ्यांना आर्यावर्तात देत होते आपल्या पराक्रमाने. अगदी लहान वयापासून माती खाल्ली भगवंतांनी. तोंड उघड म्हटल्यानंतर तोंड उघडलं, विश्व ब्रह्मांड दिसलं सगळं मुखामध्ये. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर फार सुंदर सांगतात, म्हणायचे भगवंतांनी माती खाल्ली. सगळीच लहान मुलं माती खातात लहानपणी, आणि बरं का, माती खावी लहानपणी, माती खावी. लहानपणी खाल्ली म्हणजे मोठेपणी खायची वेळ येत नाही असं ते म्हणतात. त्यामुळे भगवंतांकडून काय काय शिकण्यासारखं आहे? ज्ञान, वैराग्य. काय वैराग्य आहे भगवंताचं? उग्रसेनाचं राज्य जिंकलं, मथुरेचं राज्य जिंकलं, पण मला सांगा, मनात ठरवलं असतं तर गादीवर बसू शकला असता की नाही? नाही, देऊन टाकलं पित्याला, देऊन टाकलं उग्रसेनाला. जरासंध मगधाचं साम्राज्य जिंकलं, पण नाही, देऊन टाकलं. इकडे नरकासुर वध केला, जिंकलं होतं राज्य, बसू शकला असता गादीवर, नाही, देऊन टाकलं त्याच्या मुलाला. याही पुढे सांगते, सुवर्ण नगरी वसवली द्वारका, पण स्वतः नाही राज्याभिषेक करून घेतला. काय त्यागमय जीवन आहे, काय औदार्य आहे भगवंतांचं. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ सत्ता चालणं बरं का. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती नाही, सत्ता, प्रेमाची सत्ता चालणं. कोरोनामध्ये अनेक आदेश निघाले, थाळ्या वाजवा, वाजवल्या की नाही लोकांनी? ही प्रेमाची सत्ता आहे, हे ऐश्वर्य. जबरदस्ती नाही, धमकावणं नाही, दादागिरी नाही, अजिबात नाही, प्रेमाची सत्ता. म्हणून तर 8 वर्षाचा मुलगा गोवर्धनातल्या, त्या गोकुळातल्या सगळ्या मंडळींना सांगतो, गोवर्धन पूजा, इंद्रपूजा बंद करा, गोवर्धनाची पूजा करा, वृक्ष लागवड करा. हे 8व्या वर्षी सांगतो मुलगा भगवान गोपालकृष्ण, आणि सगळं गोकुळ ऐकतं. असं नाही म्हणालं कुणी की याला काय कळतंय, लहान आहे. ऐकलं. ही प्रेमाची सत्ता. तुमचं माझं आम्ही भाग्यवान आहोत की घरामध्ये आज कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, बसून 4 शब्द बोलायला तयार नाही एकमेकांशी. आम्ही भाग्यवान, आमचं 2 तास मंडळी ऐकतात. हे ऐश्वर्य. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश. भगवंत यशस्वी आहे. श्री ही मनाची श्रीमंती आहे. किती औदार्य. आणि औदार्य शेवटचा गुण, तू तो उदारांचा राणा असं तुकोबराय त्याला म्हणतात. अनेक विकारांवर विजय मिळवलाय त्यांनी. असा गोविंद म्हणाले, त्याचा छंद, त्याच्या गुणांचा छंद लागू द्या की ज्याच्यावर इतकं प्रेम आम्ही करावं, इतकं प्रेम करावं की त्या प्रेमाने भगवंताला सुद्धा भुरळ घालावी. देवभावाचा भुकेला देव भावे लाचावला, अशी भगवंताची सुद्धा होते. म्हणून ज्यावेळी त्या गोकुळामध्ये ज्यावेळी अक्रूर न्यायला आला होता भगवंताला, आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. अक्रूर भगवंतांना न्यायला येतात, गोकुळाच्या त्या प्रवेशद्वारात आतमध्ये प्रवेश करतात. सगळ्या गवळणी काळजामध्ये धस्स झालं की हा का आलाय इथे. यशोदेकडे धावत गेल्या, यशोदा मैया का आलाय हा? यशोदा सांगते, चक्रपाणी निघालाय मथुरेला, गोकुळ सोडून चाललाय. आणि अक्रूर रथ गोकुळामध्ये सज्ज आहे, भगवंत रथात बसणार. सगळ्या गवळणी अशा रथासमोर आडव्या झोपलेल्या आहेत. अक्षरशः म्हणाल्या, अंगावरून रथ ने, आमचा प्राण घे, पण भगवंताला नेऊ देणार नाही. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. गोकुळच्या मातीला सुद्धा सुगंध होता कृष्ण नामाचा, कृष्ण प्रेमाचा. इतकं प्रेम भगवंतावरती. आणि घेऊन गेले मथुरेला. काही दिवसांनी अक्रूर, कारण भगवंत रडायचे तिथे गवळणींच्या आठवणी, देव भावे लाचावला. इतका छंद होता, इतकं प्रेम होतं गवळणींच्या अंतःकरणामध्ये गोपींच्या भगवंताविषयी की त्यामुळे तो रडायचा तिथे, डोळ्यातनं अश्रुधारा व्हायच्या. आणि अक्रूर कधीतरी गमतीने भगवंतांना म्हणायचे, काय म्हणाले, देवा तू परब्रह्म, तू रडतोस आणि त्या गवळणींसाठी तू रडतोस. अक्रूराला, उद्धवाला सुद्धा अशाच पद्धतीने पाठवलं होतं. म्हणाले, आता खरी ज्ञान भक्ती हे ज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे ते पटवून देण्याकरता पाठवलं. अक्रूराला यावेळी पाठवलं. म्हणाले, जा आणि माझ्या गोपींना एक माझा निरोप सांग फक्त की भगवंत येईल म्हणून, येणार आहे म्हणून, एवढं सांग. का?
कारण सांगतो म्हणाले, आता त्यांची इतकी विरहावस्था विलक्षण आहे की मी जर येणार नाही असं त्यांना निरोप पोहोचला ना तर त्या कदाचित निघून जातील, प्राण सोडतील, त्याग करतील प्राणांचा. पण तू जर असं म्हणालास की भगवंत येणार आहेत, फक्त येणार या कल्पनेनं त्या कितीतरी दिवस जगतील. माझ्या मातृतुल्य गोपींना माझा निरोप दे अक्रूरा. अक्रूर गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला. सगळ्या गोपी विरहावस्थेमध्ये. ती विरहावस्था आमच्या अनेक संतांनी वर्णन केली बरं, विरहिणीच्या रूपामध्ये. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. माऊलींनी काय माधुर्य भावाचा रसकल्लोळ केलाय. रसकल्लोळ, मधुरा भक्तीचं, अवीट गोडीचं प्रेम भगवंताप्रतीचं. त्याला लोकांनी नावं ठेवली बरं. भगवंतांची रास क्रीडा चर्चा केली लोकांनी नको त्या पद्धतीने. पण या अक्रूरांनी ज्यावेळी गोकुळात प्रवेश केला त्यावेळी अक्रूरांनी पाहिलं, एक गवळण असं चित्र काढत बसली होती भगवंतांचं, अर्थात कृष्णाचं चित्र. नाव होतं त्या गवळणीचं चित्रगंधा. अक्रूर आले आणि ते चित्र अगदी बारकाईनं निहाळत होते. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या, तिचं प्रेम, तिचा भाव आणि तिचा गोविंदाचा छंद बघून. आणि छान आहे म्हणाली चित्र. ती मागे वळाली आणि राग आला तिला की हा कृष्णाला घेऊन गेलाय, माझ्या भगवंतांना घेऊन जाणारा हा माणूस आहे. राग आला. अक्रूर म्हणाले, चित्र भगवंताचं अतिशय सुरेख काढलंयस म्हणाले, पण एक चूक आहे थोडीशी. तिला अजून राग आला. म्हणाली, काय चूक आहे, काय कमी पडलं माझ्या कृष्ण भक्तीमध्ये? अक्रूर म्हणाले, भगवान गोपाल कृष्णांचं चित्र काढलंस पण त्याला पाय काढायचे राहून गेलेत. या चित्राला पाय काय नाही काढले? ती गवळण काय म्हणते बघा, काय छंद आहे, काय प्रेम आहे, काय भाव आहे. ती म्हणते, मुद्दाम नाही काढले, कारण उद्या तुझ्यासारखा कोणीतरी अक्रूर येईल आणि माझ्या या कृष्णाला सुद्धा घेऊन जाईल म्हणाले, म्हणून नाही पाय काढले त्याला. काय प्रेम असू शकतं, अवीट अनुराग असं म्हटलंय त्याला, प्रेमाची अत्युच्च अवस्था. आणि आज ज्याला आम्ही प्रेम म्हणतो, छंद, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं, खरंच आता तर वेडच लागलंय की नाही. 14 फेब्रुवारीला प्रेमाचा महापूर आमच्याकडे फार आता येऊन गेला. परवाच एक व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचला की 14 फेब्रुवारीला गुलाबाच्या फुलाची वाट बघत बसण्यापेक्षा म्हणाले, रोज कोथिंबीर आणतो तोच खरा, आणून देतो हातात. प्रपंच हा असाच आहे हो, संसार हा असाच आहे. दोघं पती पत्नी, अगदी 60-65चं वय, रस्त्याने निघाले होते बरं. आणि त्या आजोबांनी त्या आजीचा हात हातात धरला होता. मला इतकं छान वाटलं, असं वाटलं काय प्रेम आहे दोघांमध्ये, किती सख्य आहे, किती प्रेम आहे, किती गोडवा आहे. मुरलेला संसार म्हणतात तो हा. म्हणून मी जवळ गेले आणि ओळखीचे होते. म्हटलं, काका किती छान हो, किती प्रेम आहे तुमच्यामध्ये, एवढं छान हाताला धरून आजींना घेऊन चालला तुम्ही. ते म्हणले, प्रेम बिम काही नाही, हात सोडला की साड्यांच्या दुकानात पळते म्हणाले, म्हणून हाताला धरून जावं लागतंय. हा संसार, हा प्रपंच. त्यामुळे व्यसन लागावं तर भगवन नामाचं, भगवंताचं लागावं. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. संसाराचं व्यसन लागलंय आम्हाला, त्या व्यसनापासून दूर ठेव भगवंत, आणि तुझ्या नामाचं व्यसन, तुझ्या नामाचा छंद आम्हाला लागू दे. संसार हे व्यसन इतकं घातक आहे. संसरती इति संसार हा, तो सतत सरकतोय म्हणाले. मग राहायचं कसं संसारात? नाथ महाराज एकनाथी भागवतात सांगतात, ऐसे असावे संसारी, जमवरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला, खेळ मोडोनी टाकीला. सुट्टीचे दिवस, लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात, नाही खेळायच्या असं म्हणूया. आता ते डबडं हातामध्ये एकदा दिलं त्यांच्या की जगाचं भानच राहत नाही हो त्यांना. आता काय खेळ, पूर्वीचे गेले सगळे. वेड अक्षरशः इतकं ॲडिक्शन आम्हाला मोठ्या मंडळींना सुद्धा झालं बरं, लहानांनाच नाही, मोठी माणसं सुद्धा. स्वयंपाक व्हॉट्सॲप शिवाय, चॅटिंग शिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. त्यामुळे त्या मुली पूर्वीच्या भातुकलीचा खेळ खेळायच्या आणि अंधार पडला मग ते खोटा खोटा चहा व्हायचा. मला घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना तो प्यावा लागायचा. आजही आहे ते बहुतांशी चित्र. खोटा भात शिजायचा. अंधार पडत चालला, आई म्हणाली, कार्टे चल घरात, की सगळं आहे तसं सोडून ती निघून येते. ऐसे असावे संसारी म्हणाले. तिकडून निरोप आला की आहे असं सोडून जायची तयारी हवी. ऐसे असावे संसारी, जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला, खेळ मोडोनी टाकीला. रस्त्याच्या बाजूला कधीतरी कामगार आपल्या त्या बांधकाम कुठं चालू असेल तर काम करतात, त्यांची एवढी एवढी लहान लहान मुलं वाळूमध्ये खेळत असतात
आणि दिवसभर ती पोरं बघा तुम्ही वाळूमध्ये खेळतात. असा पाय, म्हणजे आम्ही तो लहानपणी खेळायचो तो खेळ, वाळूत पाय घालायचा, त्याचं घर करायचं छान. आणि दिवसभर तो खेळ झाल्यानंतर आई म्हणते चल आता घरी जायचंय. ते पोरगं असं उडी मारतं टुनकन घरावर मोडून टाकतं. ते ऐसे असावे संसारी. जायची वेळ आली की सावध असावं आणि आनंदाने जाता यावं, आनंदाने. नाहीतर मग कधी कधी अशी अवस्था येते, जुने कीर्तनकार सांगतात की काय आजी आता थोडंसं घ्या, नामस्मरण हातात घ्या, माळ हातात घ्या, थोडंसं आता निवृत्तीकडे कल चाललाय ना, थोडंसं हातामध्ये जपमाळ असू द्या, भगवान नामस्मरण घडू द्या, तीर्थयात्रा नाही झाली तरी ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, चालू राहू द्या. त्या म्हणाल्या हो ते तर आहेच आहे, पण म्हणाले नातवाला बघितल्याशिवाय जात नाही. नातवंदाचं तोंड बघितल्याशिवाय जाणार नाही. मग तो नातू विचारतो अजून पण ना तू इथंच. बरं तेवढ्यावर सुद्धा आमची आसक्ती कमी नाही. म्हणतात आता पंतवंडाला बघितल्याशिवाय जाणार नाही. तो म्हणतो अजून पण तू इथंच. नातू आणि पण तू, अजून पण तू इथंच. त्यामुळे जगाने दिलेलं थोडंसं वाईट आपल्याला लागेल, माझं बोलणं थोडंसं कडू लागेल, पण हे सत्य आहे. न बोले मना राघवा विण काही, समर्थ म्हणतात. जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्यने तो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जगाने दिलेलं नाकारले पण वाट्याला येऊ नये. कारण आम्हीच सगळं खटाटोपाने उभं केल्यानंतर सुद्धा जर पिढी म्हणत असेल की तुम्ही आता नसलात तरी काही फरक पडत नाही, हे नाकारले पण वाट्याला येण्याआधी सावध होऊया. मग तुमच्या माझ्या शेवटच्या क्षणाला कोण असेल, देहांती तुला कोण सोडू पाहतो, तो भगवंतच तुझ्या आपल्या सोबत आहे याचं सतत भान ठेवावं आणि गोविंदाचा छंद मनाला लावून घ्यावा. सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, 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 बांधा रे बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची. संसार सागर, संसार सागर भरला जातो पुर, भरला जातो पुर, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. वा वा क्या बात. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. संस्कृती भोवरा संस्कृती भोवरा फिरतसे गरगरा, संस्कृती भोवरा, संस्कृती भोवरा, भोवरा फिरतसे गरगरा, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची,
म्हणून योग्य वेळी योग्य वयात मनाला छंद लागावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. परिणाम काय होणार आहे? मग गोविंद ते काया, अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद ते काया हो, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही, भेद नाही देवातया, भेद नाही, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया हो, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते. अशा चाली आल्या की लोकांच्या मानाबरोबर डुलतात. बरं चाललंय, चालू द्या म्हणतात. मग गोविंद ते काया, भेद नाही किंवा भेद नुरे देवातया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. इतकं प्रेम भगवंताविषयी वाटायला लागलं की परिणाम असा झाला, मग गोविंद ते काया. संवेदना भगवंताची आपली एकच झाली. माझ्या अत्यंत आवडीचे संत, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू संत श्रेष्ठ प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज माऊलींना आई मानायचे, स्वतःला कृष्ण पत्नी म्हणायचे. माधुर्य भावाची उपासना होती. इतकं प्रेम भगवंतावर निस्सीम करावं गुलाबराव महाराजांनी. वयाच्या 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं आणि अंध असलेला हा जगाचा महात्मा, असं अलौकिक विभूतिमत्व होतं. प्रज्ञाचक्षु होते. आळंदीला माऊलींच्या आजोळ घरामध्ये प्रवचनाला बसले होते गुलाबराव महाराज. आपल्या आईकडे भेटायला आलेले, ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. अनुग्रह केला होता माऊलींनी मांडीवर घेऊन, गुलाबराव महाराज स्वतः सांगतात चरित्रात. आणि प्रवचनाला बसलेले गुलाबराव महाराज, आळंदीमध्ये अभिषेक सुरू आहे माऊलींच्या समाधीला. समाधीविषयीचा भाव इतका विलक्षण आहे आजही लोकांचा, आणि तो निश्चित असला पाहिजे. पण आजही समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत श्रोते हो, की त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी आणि मीठ मोहऱ्यांनी खरं तर दृष्टच काढावी की काय, असं वाटतं कधीतरी. परवा समाधी सोहळ्याला खरंच एक तरुण युवक, अगदी कॉलेजचा, त्यांनी मला विचारलं, खरंच माऊली आहेत का आतमध्ये? संजीवन हा शब्द न कळण्या, बुद्धीचा आवाकाच नाही आमचा, तो कळण्या इतका. पण माऊली खरंच आहेत का असं म्हटलं तेव्हा मला इतका राग आला होता खरं तर. पण मी थोडा संयम ठेवला आणि म्हटलं, माऊली आहेत, फक्त डोकं टेकवणारा कंसात तुझ्यासारखा दगड नसावा म्हणजे मिळवलं. माऊली आहेत अजून? म्हटलं हो, ते एकटे आहेत. आपण सगळे निर्जीव मेलेलो आहोत, ते एकटे जिवंत आहेत. ही परिस्थिती. मग गोविंद ते काया. काय भाव असेल गुलाबराव महाराजांचा. ते प्रवचनाला बसलेत आणि त्यांचे शिष्य अनुयायी होते. मुमुक्षू नावाचं, जुने, आपण सगळी मंडळी जुनी जाणती आहात, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. मुमुक्षू नावाचं एक मासिक निघायचं. त्या मासिकाचे संपादक ल.रा. पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर. ते समाधीला अभिषेक करायला त्यांना मिळाला. ते आले, म्हणाले, माझं भाग्य, आज माऊलींच्या समाधीचा अभिषेक मी करतोय. आणि अक्षरशः षोडशोपचार सगळी सेवा पूजा सुरू आहे. गंधलेपन चालू आहे, पंचामृत लेपन चालू आहे. आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहत आहेत. आणि हात फिरवत असताना तिकडे प्रवचनाला बसलेल्या गुलाबराव महाराजांचा आवाज कानामध्ये पांगारकरांच्या आला. तो आवाज असा होता, ते शब्द असे होते, पांगारकर, तुमच्या हातातली अंगठी तेवढी काढता का? तुमच्या बोटातली अंगठी तेवढी काढाल का? माझ्या माऊलीला टोचतीये ती अंगठी. इतकी पराकोटीची संवेदन क्षमता आणि तो भाव एकरूपत्वाचा, अद्वैताचा काय असेल श्रोते हो. मग गोविंद ते काया, भेद नुरे देवातया. इतका भाव भगवंताच्या विषयीचा आणि त्या भगवंतांच्या चरित्रावर, चारित्र्यावर,
आजही चिखलफेक होतीये, कृष्णाने एवढ्या केल्या असं म्हणणारी, सहज बोलणारी मंडळी आहेत. गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा होतो, 10 थरांचा गोविंद उभा राहतो, लाखो रुपये बक्षिसं वाटली जातात, पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की त्यांना अंग झाकलं जाईल एवढं वस्त्र नाहीये. मग आम्ही कधी विचार करणार या सगळ्या गोष्टीचा? भगवंत म्हणतो तुम्ही मला काही म्हणा, मला फरक पडत नाही. सगळं स्वीकारलं भगवंतांनी, सगळं स्वीकारलं. लोकांनी केलेली निंदा पचवली, शेवटच्या क्षणापर्यंत हसत राहिले, हसवत राहिले. एवढंच नाही, कुरुक्षेत्रावर विध्वंस झाला, गांधारी मातेनी शाप दिला. कृष्णा, तू मनात ठरवलं असतंस तर माझे पुत्र वाचू शकले असते, तुझ्यामुळे हा नरसंहार झाला, तुझ्यामुळे मी निपुत्रिक झाले. 100 मुलं असून सुद्धा मला एकही पुत्र आज जिवंत नाहीये, तुझ्यामुळे मी शाप देते. कौरवांचा निर्वंश केलास तसा यादवांचा सुद्धा निर्वंश झालेला डोळ्यांनी पाहशील. या क्षणाला भगवंत तिलाच धीर देतात, हसतात, आय ऍक्सेप्ट इट म्हणतात. मी स्वीकारतो आई, तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. स्वीकारलं आणि शेवटी निजधाम गमन एकांतामध्ये स्वतःचं अवतार कार्य संपवलं. असा भगवंत फरक नाही पडत म्हटले, मला काही म्हणा, मला तुम्ही भोगी म्हणा, योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. काव्याचा दर्जा इतका विलक्षण आहे. विदर्भातले कवी, कवीश्वर त्यांचं नाव, त्यांचे शब्द, रचना, संगीत रचना बाबूजींची, आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पद आहे. वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. शेवटचं कडवं गाऊया डायरेक्ट. कर्तव्याला मुखता माणूस, कर्तव्याला मुखता माणूस, माणूस उरतो हला हला ते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो. भक्ता देण्या संजीवन मी, भक्ता देण्या संजीवन मी, कलंक आदरितो. वत्सास्तव मम ऊर फुटावा, वत्सल मातेचा. भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर. असं अलौकिक चारित्र्य माझ्या गोपाळकृष्णांचं. म्हणून म्हणाले त्याचा छंद लावूया, त्याच्या नामाचा ध्यास एकदा लागला की परिणाम मग गोविंद ते काया भेद नुरे देवातया. त्या पुढचा परिणाम आनंदले मन, तिसरं चरण प्रेमे पाझरती लोचन. भगवंताचं दर्शन घेतलं तरी डोळ्यातनं धारा वाहायला सुरुवात होतात, अष्टसात्विक भाव जागृती होते. अनेक संतांनी तो अनुभव घेतलाय. आणि शेवटचं चरण आहे, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. एक निसर्गातला घडणारा चमत्कार तुकोबरायांनी आपल्या अभंगात घेतलाय. तो चमत्कार असा आहे की एक कीटक आहे, हां, त्याला काही लोक कुंभारीण म्हणतात, काही लोक भिंगुरटी म्हणतात. मातीचं घर करतो आणि आपल्या त्या घरामध्ये एक कीड आणून ठेवत असतो, एक आळी. येता जाता त्या आळीला तो टोचत असतो सतत. परिणाम त्या आळीला असा ध्यास लागतो की ती येतोय टोचतोय. तिला पंख फुटतात आणि ती भिंगुरटी बनते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती वेगळी राहत नाही. तसं आम्हाला जर गोविंद नामाचा ध्यास लागला, त्याच्या गुणांचा, त्याच्या लीलांचा ध्यास लागला, तर आम्ही गोविंद रूप होतो, आम्ही गोविंद स्वरूप होतो. आणि अध्यात्मशास्त्रातल्या 4 मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्या सायुज्यता पदाला आम्ही प्राप्त होतो. हा आशय तुकोबराय सांगतायत. हा ध्यास, हा छंद कुणाला लागला, काय झालं आणि कशा पद्धतीने जीवाशिवाचं मिलन झालं ते उत्तर भागात बघूया. पूर्वरंगात अभंगाची आवृत्ती करते. सुंदर राजाही बहुगुणी पराक्रमी,
आणि विदर्भ नगरीचा तो राजा. राज्य सुरळीत चालू आहे. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्म बाहुरनंतरः रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. 5 मुलं, 1 मुलगी. रुक्म्यग्रजो, रुक्मी हा प्रथम मुलगा, मोठा मुलगा, युवराज ज्याला म्हणावं. युवराज असेच असतात ना सगळे, आपल्या मनाला येईल तसं. तुम्ही का हसताय? मी रुक्मीबद्दल बोलतीये. आपल्या मनाला येईल तसं वागायचं. काय काय करतात मंडळी. त्याला ही सत्ताच हवी होती रुक्मीला. रुक्मीबद्दल बोलतीये, पुन्हा एकदा सांगते. सत्तेसाठी काहीही माणूस करायला तयार होतो. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्म बाहुरनंतरा रुक्मकेशी रुक्ममाली आणि रुक्मिण्येषा स्वसा सती. या 5 भावंडांच्या पाठीशी झालेली रुक्मिणी नावाची अत्यंत बहुगुणी, सुसुंदर, सुस्वरूप आणि रतीला लाजवेल अशी लावण्याची खाण असलेली रुक्मिणी, साक्षात लक्ष्मी, साक्षात आदिशक्ती, पुन्हा एकदा त्या शिवाला प्राप्त करण्याकरता इथे भूतलावर अवतरलेली. वर्णन केलं. विदर्भ नृपनंदिनी सगुण सुंदरी भीमकी, रती ही तुलता तिच्या पदनखास वाटे फिकी, धरूनी अवतार ये परम मंगला श्रीरमा, विवाह परिसातीचा सकल घालवी जो श्रमा. पंढरीनाथ महाराज की. आणि ती मुलगी लहानाची मोठी झाली, लाडाकोडात मोठी, राज ऐश्वर्य उपभोगात मोठी झाली. साक्षात लक्ष्मी अवतरित झाली होती विदर्भ देशाच्या या राजाच्या घरी. आणि बहुगुणी असलेली रुक्मिणी प्रचंड सौंदर्यवान. त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली. अति सुंदर असली तरी सुद्धा मोठा राजा असू दे किंवा एखादा गरीब भिकारी असू दे, दोघांनाही काळजी असतेच. कुठली? आमचे मोरोपंत सांगतात, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. हा पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हेची का तरते. पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते बरं. आणि बघा ना तुम्ही, कितीही श्रीमंत असू दे, कितीही गरीब असू दे, बाप आणि मुलीचं नातं, ज्यांना मुली आहेत त्यांना निश्चित माहिती आहे. समर्पण आहे तिथे बरं, त्याग आहे. फक्त मुलगा म्हटलं की थोडं देवघेव येते, व्यवहार येतो, तुझं माझं येतं. पण मुलगी म्हटलं की आजही विवाह मंडपामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपल्यापैकी कुणीच विसरणार नाही महिला वर्ग, हो की नाही? इतकं सुंदर नातं असतं, समर्पण भाव. त्यामुळे मुलगी उपवर झाली, 8 वर्षांची झाली. 8 वर्षात भवेत कन्या. आता 28व्या वर्षी सुद्धा कन्या म्हणतात, हा विषय सोडून द्या. पण कन्या उपवर झाली आणि 8 ते 10 वर्ष वय हे विवाहाचं. राजाला चिंता लागून राहिली बरं. विदर्भाचा दरबार, त्या नगरीचा दरबार भरायचा, राजसभा, राजा सिंहासनावर बसलेला असायचा. शुद्धमती राणी स्त्रियांच्या त्या महालामध्ये, बाजूला दालनामध्ये स्वतः राणी शुद्धमती, अनेक दासींच्या सोबत असलेली त्याची ती मुलगी रुक्मिणी, लावण्याची खाण, लावण्य लतिका असलेली. आणि राजाला चिंता वाटू लागली. राजसभेत लक्ष नाही, छत्र चामरं ढळली जात आहेत. अष्टप्रधान मंडळ आपापल्या मानाप्रमाणे आपापल्या सिंहासनावर बसलेलं आहे आणि त्या दरबारामध्ये राजाचं काही लक्ष नाही. आणि अशावेळी द्वारपाल धावत आले आणि द्वारपालांनी निरोप दिला, राजेसाहेब आपल्याला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलंय? आला तिथे ब्राह्मण कीर्तिनामा, राये तयासी केले प्रणामा. कीर्तिनामा नावाचा अत्यंत वेदशास्त्र संपन्न असलेले ब्राह्मण पुरोहित भाट होते. अनेक राजांच्या दरबारात जावं, स्तुती गावी, देशोदेशी त्या कीर्तीचा प्रचार प्रसार करावा असे भाट दरबारामध्ये आले. आल्याबरोबर कीर्तिनामा द्विज राजसभे आला, कीर्तिनामा द्विज राजसभे आला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे. कृष्ण शौर्या ते गा
हृदय मुग्ध झाले, रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले. आणि तो कीर्तिनामा ब्राह्मण दरबारामध्ये उपस्थित राजांनी यथोचित स्वागत सत्कार पूजा केली. आणि राजाच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेष त्या वेदशास्त्र संपन्न असलेल्या अधिकारी व्यक्तीने ओळखली. बरं विचारलं, राजेसाहेब एवढं सगळं सुंदर असताना तुमची कीर्ती ऐकून मी आलोय आणि आपल्या चेहऱ्यावर कसली तरी चिंतेची छटा आहे, काहीतरी चिंतेचं कारण आपल्याला छळतंय, काय आहे? राजा म्हणाला, हे आमच्या शेजारी बसलेलं कारण आहे म्हणाले. मुलीकडे बोट दाखवलं. काय करणार, उपवर झाली आहे, स्थळं चालून येत आहेत, पण तिचं सौंदर्य बघून तेच त्यांनाच कमीपणा वाटतोय, कुणीही विवाहाला तयार नाही. बरं तिचा विवाह कसा होईल, कोण मिळेल, कसं असेल, एखाद्या पित्याला असते तशी काळजी राजाला. आणि काय होईल माझ्या मुलीचं, देशोदेशीचे राजे आम्ही पाहतोय पण विवाह होत नाहीये, चिंता लागून राहिलेली. आणि ही राणी, म्हणून म्हटलं अतिसौंदर्य सुद्धा कधी कधी त्रासदायक होतं ना. उपवर कन्या होता. राजाला काळजी लागली, कीर्तिनामाने सांगावं, राजेसाहेब तुमची मुलगी सुंदर आहे यात वादच नाही, मी तिची कीर्ती ऐकून तिच्या सौंदर्याचं सुद्धा रूपवर्णन करायला, गुणवर्णन करायला इथे उभा आहे, तुमच्या राज्याचं, तुमच्या नगरीचं वर्णन करायला इथे उभा आहे, स्तुती करायला उभा आहे. पण मी इथे तुम्हाला आवर्जून सांगेन की राजेसाहेब, मी आत्ता जिथून आलोय, कुठून आलात? मी द्वारकेहून आलोय. तिथे जो द्वारकाधीश, द्वारकेचा राणा, त्रिभुवन श्रीमंत, मदनाला सुद्धा लाजवेल असं सौंदर्य असलेला द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, त्याच्यावरून तुमची ही मुलगी ओवाळून टाकली तरी कमी होईल, इतकं सौंदर्य आहे म्हणाले त्याचं. आणि नुसतं रूपाचं नाही, गुणांचं, पराक्रमाचं, शौर्य, आणि त्याच्या वाणीचा ओघ कल्लोळू लागला कीर्तिनामा ब्राह्मणाच्या. भगवंताचं शौर्य वर्णन, गुणवर्णन, पराक्रमाचं वर्णन, रूपाचं वर्णन, सौंदर्य वर्णन इतकं ओघळू लागलं, भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला आणि नवरस त्यातून निर्माण झाले. वर्णन व्हायला लागलं, भगवंत कसा आहे, भगवंत कसा आहे. सगळे ऐकतायत मंत्रमुग्ध होऊन भगवंतांचं रूप. कधीतरी श्रोते हो, आपणही डोळे झाकून दर्शनशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुरुष देवतेचं वर्णन ऐकताना किंवा दर्शन घेताना पायापासून, तळव्यापासून सुरू करावं असं सांगितलंय ना. भगवंतांचे पाय कीर्तिनामाने सांगायला सुरुवात केली. कसा आहे माझा भगवंत, कसा आहे गोपाल कृष्ण, मदनाला लाजवेल असं त्याचं सौंदर्य. अहो त्याच्या तळपायावर अनेक स्वस्तिक शुभचिन्ह रेखाटली गेलेली आहे, शंख, चक्र, अनेक स्वस्तिक शुभचिन्हांचं रेखाटन त्या पायांवरती, कमळ आहे. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा ज्या तळपायाचं दर्शन होत नाही, ज्या चिन्हांचं दर्शन होत नाही, असे दुर्मिळ त्याचे ते तळपाय. टाचांचा रंग म्हणाल तर अगदी सूर्यासारखा लालसर, उगवणाऱ्या सूर्यासारखा लालसर त्याच्या टाचा, कमळासारखे मनमोहक सुकुमार असे त्याचे ते कोमल पाय. भगवंतांनी पितांबर परिधान केलाय. त्या पितांबराला भगवंतांची कटी, त्या कटीला मेखला लावलेली आहे आणि कृशकटी आहे भगवंतांची. त्याची कटी बघून सिंहाला आपल्या कृशकटीचा अभिमान व्हायचा. आता तो भाट होता, तो वर्णन करतोय भगवंतांचं. सिंहाला आपल्या कृशकटीचा अभिमान झाला म्हणून सिंह अभिमान गळाला. त्यांनी भगवंतांची कटी पाहिली आणि अरण्यात निघून गेला पळून. भगवंतांची कटी इतकी नाजूक, इतकी लहान की त्या कटीला अडकवलेली ती मेखला, आणि ती मेखला चित्ररत्नांची माला त्याला गुंफली आहे, चित्ररत्न जडवलेली आहेत, सिद्धीची मेखला आहे. त्या मेखलेला म्हणाले त्या घंट्या टांगलेल्या आहेत, अधोमुख असलेली त्या घंटा छोट्या 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 नाद करतायत, किणकिण किणकिण, जणू काही सोहम नाद आहे. भगवंताची नुपुर सुद्धा सोहम नादाचा झंकार करतायत की काय. त्या घंटा अधोमुख आहे, जणू काही परमपद प्राप्त झाल्यानंतर वृत्ती अधोमुख होते, तशा त्या घंटा भगवंतांची नाभी बघाल तर भगवंताच्या नाभीतून कमळ निर्माण झालंय, त्यातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती आहे असं त्याचं नाभिस्थान. भगवंतांचं उदर बघितलं तर त्रैलोक्य अनंत ब्रह्मांड उदरी, ज्याच्या उदरामध्ये त्रैलोक्या साठले, ज्याच्या उदरामध्ये असा भगवंत. 3 घड्या त्रिगुणात्मकतेच्या द्योतक असलेले त्या उदरावर पडलेले आहेत. भगवंतांचं हृदय हे सगळ्या संतांचं सदन आहे, वसतिस्थान आहे म्हणाले. त्या हृदयावरती आपल्या सहनशीलतेची परीक्षा दिली भगवंतांनी. भृगु ऋषींनी मारलेली लाथ भगवंत तिथे मिरवतायत वत्सलांछन म्हणून. कौस्तुभ मणी आहे, पायापर्यंत वनमाला रुळतीये. भगवंतांच्या गळात शांती आणि निजशांतीचं प्रतीक असलेली वैजयंती माला आहे.
अनेक मौक्तिक माला भगवंतांनी गळ्यामध्ये परिधान केल्यात. भगवंतांचे बाहू जर बघाल तर पराक्रमाचं तेज त्या बाहूंमध्ये आहे. चारही बाहूंमध्ये एका हातामध्ये सुदर्शन आहे, दुसऱ्या हातामध्ये कौमुदी नावाची गदा आहे भगवंतांची, तिसऱ्या हातामध्ये पांचजन्य नावाचा शंख आहे, चौथ्या हातामध्ये भगवंतांनी कमळ धरले. मुखाचं वर्णन करावं तर हनुवटी भगवंतांची अशी इंद्रनील मणी वितळून त्याच्यातून अशी मूर्ती घडावी असं श्यामल वर्ण भगवंतांचा. मुखाचं वर्णन केलं तर काय हो, त्रैलोक्याचं सौंदर्य ज्या मुखावर एकवटलंय. भगवंतांचे काळे कुरळे कुंतल केस, त्या केसांवरती रत्नजडित मुकुट आहे, त्या मुकुटावर मोरपीस आहे आणि त्या मोरपिसाला डोळा आहे पण दृष्टी नाहीये. बरं, कारण भगवंत तो मोरपीस जणू काही असं सांगतोय की बाबांनो, कृष्ण परमात्मा हा दृश्य आणि दृष्टीच्या अतीत आहे. बरं, असा माझा भगवंत. काय वर्णन करावं त्याचं. विठोबांना दफ्तरदार कटावामध्ये वर्णन करतात. सजल नीर दश्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चतुरा कलगी विराजित कुटिलाल कन्निटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंधा. सजल नीर दश्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चतुरा वर कलगी विराजित कुटिलाल कन्निटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध. आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध. श्रवणी मनोहर मकर कुंडले पुल्ल कल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन दिल पुष्प नासिका कुंदर दन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद. आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध. कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभपटीर पंकन वद्रवरूषित पीवरास केयूर विभूषित कनक कटक सहरत्न तोडर प्रभानुभासित शंख सुदर्शन गदा सरोरुहल सच्चतुर्भुज ललितांगुली धृत रत्न मुद्रिका वृंद. आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध. त्याचं वर्णन आमच्या नाथांनी सुद्धा केलंय बरं, सगळ्या संतांनी. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. काय रूपाचं वर्णन. शब्द थकले, वेद नेती नेती म्हणाले. त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं वर्णन नाही करतायत. श्रुती थकल्या, वेद थकले, वेदांनी हात टेकले. कसाय भगवंत. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ. थोडा मॉनिटरला द्या आवाज. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेणे मजा केवळ वेधियने. चंद्राहुनी, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. चंद्राहुनी अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू. रूपाचा आनंदू, रूपाचा आनंदू वर्णू मी काय. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेणे माझा केवळ वेधियने. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. राजस सुकुमार. काय भगवंतांच्या. अहो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठाओ देखी येला डोळा. बाई येऊ बाई येऊ. काय त्याच्या रूपाचं वर्णन. आणि ते वर्णन दरबारामध्ये चालू आहे. परिणाम सगळे शांत आहेत, स्तब्ध आहेत. भगवंतांची मूर्ती हृदयामध्ये साकार झाली. आणि श्रोते हो, रुक्मिणीची अवस्था. कृष्ण प्रेमाचा उद्रेक झाला, भक्ती प्रेमाचा उद्रेक झाला, कल्लोळ झाला आणि बेशुद्ध मूर्छित होऊन खाली कोसळली. सगळ्या दासी तिला धावत धावत गेल्या तिला धरायला. कोणी म्हणती धरा धरा, कोणी पल्लवी घाली वारा. जुने कीर्तनकार सांगायचे पदरानी वारा घालायला लागल्या दासदासी. का म्हणाले पदरानी? का? कारण पदर होते तेव्हा, असं जुनी मंडळी सांगतात.
तिला जवळ उचलून वरती ठेवलं, आतमध्ये नेलं तिच्या शयनगृहामध्ये मंचकावरती. आणि इकडे रुक्मिणीची अवस्था पाहिल्याबरोबर दरबारामध्ये भीष्मक राजांनी घोषितच केलं, घोषणाच केली. कारण रुक्मिणीची अवस्था कशामुळे झाली हे पित्याला न कळण्याचं काही कारण नव्हतं. विदर्भ देशाच्या राजांनी, भीष्मक राजांनी घोषित केलं, येणाऱ्या पहिल्या सुमुहूर्तावर माझी रुक्मिणी कृष्णाला दिली. असं म्हणता क्षणी टाळ्यांचा हे कडकडाट दरबारामध्ये. आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकून तण 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 पावलं त्या दरबारामध्ये अशी आली. कोण वाजवतंय टाळ्या? काय रुक्मिणी कृष्णाला दिले? अरे दिली म्हणजे काय दिली? कोण होतं हो? मगाशी म्हटलेले ते युवराज, रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी दरबारामध्ये उपस्थित. वडिलांना सांगावं, बाबा साठी बुद्धी नाठी म्हणतात ते हेच. आता सगळं सोडा, सगळं माझ्यावर सोपवा आणि हरी हरी करत बसा तुम्ही. बरं रुक्मिणीचं काय करायचं ते मी बघतो. येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर मी तिचं लग्न लावणारे. चेदी नरेश माझा अखंड सुंदर असा जवळचा मित्र असलेला शिशुपाल, त्याच्याशी मी त्याचा विवाह करणारे निश्चित. हे ऐकलं सगळ्यांच्या दरबाराच्या त्या काळजाचा ठोका हो. बापरे, शिशुपाल! कारण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. सगळ्यांचं रुक्मिणीच्या आणि कृष्णाच्या विवाहाला संमतीदर्शक विधान होतं. सगळ्यांनी संमती दाखवली होती. पण आता रुक्मीच्या मुखातून कृष्ण निंदा सुरू झाली. पारावार नाही, सगळ्या सीमा पार करून त्याची कृष्ण निंदा चालू आहे. बाबा अहो, कुणाचं नाव शोधून शोधून काय शोधून काढला? दिवटा म्हणाली, जसा वरून काळा तसा आतूनही काळा. नावाप्रमाणे हा काळा. याच्या ना जातीचा पत्ता, ना कुळाचा पत्ता, ना गोत्राचा पत्ता. विदर्भ देशाचा राजा भीष्मक सांगतायत, अरे वेड्या मूर्खा, अजन्माला काय असतं रे? जो अजन्मा आहे त्याला काय कुळ गोत्र? तरी सुद्धा त्याची पत्रिका गर्गाचार्यांनी काढली आहे. याचा पराक्रम काय सांगता? दिसायला असा, याच्या जन्माचा पत्ता नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. यानी वधिला हो आपुला मामा, यानी वधिला हो आपुला मामा. तो का येईल आपुल्या कामा. याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. जन्माला आल्याबरोबर ज्यांनी आपल्या माता पित्यांच्या पायात बेड्या ठोकल्या तो आपल्या कामाला येईल. ज्यांनी आपल्या मामाचा वध केला. भीष्मक राजा सांगतायत, मूर्खा मूढा, अरे कंसाला मारलं म्हणजे एका प्रकारे अहंकार संपवलाय त्या जगन्नियंत्यांनी. अहंकाराचा वध केलाय आणि त्याला त्याचा उद्धारच केला रे. लहानपणी शाळेमध्ये गुरुजी सांगायचे, गणित सुटायचं असेल तर आधी कंस सोडवावा लागतो. कृष्णाने कंसाला आधी सोडवलं, पुढची गणित आपोआप सुटली. अरे तुझ्यासारख्या मूढाला काय कळणार? वेड्या रुक्मी, तुझ्या हातामध्ये हिरा आलाय आणि काच म्हणून फेकून द्यावं तशी गत झाली आहे तुझी. सिंहाला कोल्हा समजून बसलास. वेड्या तुला काय कळणार? भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वरूपात असलेले भगवान गोपाल. काही सांगू नका मला. त्याच्या कुळाचा पत्ता नाही, गोत्राचा पत्ता नाही. पुतनेला मारलं, नारीला मारणारा हा कसला पराक्रमी. अरे आई स्वरूपात समजलं होतं त्याला. आईला, पुतनेला उद्धार केलाय तिच्या जन्माचा. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही. काही सांगू नका मला. काय त्या कृष्णाचे पोवाडे गाता. दुग्ध दही चोरितो कृष्णकुल, दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. खिल्लरे राखितो घोर निबिडी. खिल्लरे राखितो गवळियांची. खिल्लरे राखितो गवळियांचे. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. नंद वसुदेव हे जनक असती तया. नंद वसुदेव हे जनक असती तया. मारिली पूतना नारी असुनी. मारिली पूतना नारी असुनी. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. कृष्णकुल कृष्णकुल कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. काही सांगू नका. दुधादह्याच्या चोऱ्या करणारा तो चोर
भीष्मक राजा समजावायचा प्रयत्न करतायत, त्याच्या प्रत्येक आरोपाचं खंडन करायचा प्रयत्न करतायत. वेड्या, ती जी दुधादयाची चोरी होती ना, ती खरी चित्ताची चोरी होती रे, तुला काय कळणार. त्या चोरी मागे आध्यात्मिक, राजकीय, धार्मिक सर्वच कारण होती. पुतनेला मारणारा, नारीला मारणारा हा कसला पराक्रमी ते काही नाही. तुम्ही कितीही काहीही माझ्या आरोपांचं खंडन केलं तरी सुद्धा जर कृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न होणार असेल तर मी प्रतिज्ञा घेतो, माझी श्मश्रू काढून टाकेन. आणि माझा मित्र चेदी नरेश शिशुपाल, अरे वेड्या, शिशुपालाची पत्रिका बघ, त्याच कृष्णाच्या हातून त्याचा वध होणार आहे. ऐक, त्या काळ्याच्या हातून माझ्या मित्राचा वध मी होऊच कसा देईन. आम्ही शाल्व, जरासंध, पौंड्र आहोत कशासाठी. ही सगळी चौकडी होती. त्याला एक शब्द आहे, तो म्हणत नाही मी. हे अशीच सगळी चौकडी मिळाल्यानंतर मग काय आचार विचार उच्चार राहणार हो. त्यामुळे आम्ही सगळे त्याचं रक्षण करणारे असताना त्याच्याकडून शिशुपाल मरेलच कसा. अरे वेड्या, त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे. गोपालकृष्णांच्या हस्ते त्याचं मरण होणार हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आईला वचन देऊन बसलाय भगवंत, 100 अपराध क्षमा करीन म्हणून 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र काढीन. नाही, ऐकायलाच तयार नाही. ते काही नाही, शिशुपालाशीच माझ्या बहिणीचा, माझ्या रुक्मिणीचा मी विवाह करणार आहे. तुम्ही काय करायचं ते करा. सगळे शांत झाले आणि या रुक्मिणी विवाहाची जय्यत तयारी सुरू केली. येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर घोषित केलं. बाबांना सांगितलं, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही सगळं सोडा, इकडे लक्ष घालू नका, मी बघतो. विवाहाची जय्यत तयारी, सगळ्यांना निमंत्रणं पाठवली, पत्रिका पाठवल्या. आणि यादव राज्याकडे म्हणजे द्वारकेकडे कसं निमंत्रण पोहोचणार नाही अजिबात याची पूर्णपणे काळजी घेतली. अजिबात तिकडे निरोप नाही गेला पाहिजे. आणि सगळी विवाहाची जय्यत तयारी. आणि इकडे रुक्मिणीची अवस्था, तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आली आहे. दासींनी सांगितला घडलेला सगळा प्रसंग. आणि काय अवस्था रुक्मिणीची हो. कृष्ण सखा रमला मम मनी, 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 मम मनी, कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा